फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला फिश फार्मिंग बायोफ्लॉकच्या बद्दल सांगणार आहे। आज आम्ही आलो आहे आमच्या मित्राच्या फार्मवर, जिथे ते खूप मोठ्या लॉटमध्ये फिश फार्मिंग सुरू केलं आहे त्यांनी। मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की खूप सारे व्हिडिओजमध्ये सांगितलं जातं की तुम्ही कमी किंमतमध्ये खूप सारे पैसे कमवू शकता, 1 लाखात तुम्ही करोड रुपये कमवू शकता। असे खूप सारे व्हिडिओज मी बघितले जिथे तुम्हाला खूप सारे अपेक्षा दिल्या जातात की आपण फिश फार्मिंग खूपच फटकन करू शकतो आणि लवकरात लवकर करोडपती बनू शकतो आणि घर बसल्या बसल्या आपण खूप काही करू शकतो। कोण तर असं पण सांगतंय की नोकरी सोडा आणि फिश फार्मिंग चालू करा। हां, ठीक आहे, हे सगळं होऊ शकतं, पण कसं आहे की हे सगळं करायला खूप ट्रेनिंग लागते आणि या ट्रेनिंगमध्ये आपल्याला खूप काही गोष्टी माहिती पडल्या पाहिजेत, जसं की आपल्याला फिश इन्व्हेस्टर कुठून भेटेल, आपण फिश फार्मिंग फर्स्ट छोट्या टँकपासून स्टार्ट करायचं, टँक कसा बनवायचा, टँकची साईज किती असली पाहिजे, फिशसाठी पाणी किती भरलं पाहिजे टँकमध्ये, तिथे टेम्परेचर किती असलं पाहिजे फिशसाठी, परत त्याच्यात मेडिसिन्स कुठले कुठले लागतील, औषधं कुठली त्याच्यात जाणार आहेत, ते सगळं बघितलं जातं आणि तरच मग हे सगळ्या गोष्टी आपल्याला सक्सेसफुल होऊ शकतात। पण कुठे असं पण आहे की अगर आपण हे गोष्टी करत असेल तर त्यासाठी खूप इन्व्हेस्टमेंट पण लागत असेल। हां, ठीक आहे, कमी किंमतमध्ये लागत असेल असं सांगतात खूप सारे लोक, पण त्याच्याबरोबर खूप साऱ्या गोष्टी पण येतात, जसं छोट्या गोष्टी असतील, मेडिसिन्स असतील, त्याचे जेवण असेल, त्याचं खाणं पिणं किती लागतंय, काय लागतंय, किती छोट्या फिशला किती खाणं जातं, मोठ्या फिशला किती खाणं जातं, हे सगळं आपल्याला त्यामध्ये बघायला लागतं। आणि या सगळ्या गोष्टी अगर आपण बघत असेल तर त्यात खूप सारा खर्च पण येतो। तर मी माझ्या मित्राकडे गेली होती, तर त्यांनी मला सांगितलं की फिश फार्मिंगमध्ये आम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा आम्हाला खूप सारे लॉसेस पण आले होते, का म्हणजे काही आयडिया नव्हती की कसं करायचं, काय करायचं, आणि सगळे लोक सगळे गोष्टी आपल्याला सरळ सांगत पण नाहीत की कसं काय करायचं असतं, आणि त्यामुळे ना खूप गोष्टीमध्ये आपण लॉस होतो आणि लोक खूप सारे हताश होऊन सगळ्या गोष्टी सोडून पण देतात। कोण लोक तर असं पण झालं आहे की त्यांनी खूप लॉटमध्ये त्यांनी फिश फार्मिंग स्टार्ट पण केली आहे, पण त्यांना सक्सेस भेटला नाही म्हणून त्यांनी बंद केलं आहे। आणि असे खूप सारे बिझनेसमॅन आहेत फिश फार्मिंगमध्ये, त्यांनी खूप सारे सक्सेस घेतलेला आहे, पण तिथपर्यंत पोचायला आपल्याला पहिलं ट्रेनिंग चांगली घेतली पाहिजे, सगळं समजलं पाहिजे कसं काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत। तर हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की तुम्ही अगर फिश फार्मिंग करायचा विचार करत असाल तर प्लीज पहिलं सगळ्या गोष्टी विचार करा आणि मगच ह्या गोष्टीमध्ये जा। आणि माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांनी खूप जास्त ट्रेनिंग घेतली, म्हणजे त्यांना एवढा एक्सपिरियन्स आला आहे की या गोष्टीमध्ये की त्यांना आता माहिती आहे की कुठल्या गोष्टीमध्ये कसं काय करायचं आहे, कोणते फिशेसमध्ये डील केली पाहिजे। मोस्टली तर गोड पाण्यामध्ये खूप सारे फिशेस आपण पाळू शकता, पण इथे असं आहे की थोडे बहुत फिशेस आहेत त्यांनी मला सांगितलं आहे, जसं आहे कॉमन क्रॅब, मोरेल, तिलापिया, असे 4-5 फिशेस आहेत ज्यामध्ये आपण जास्त बेनिफिट घेऊ शकतो। आमचे जे फ्रेंड आहेत ते ट्रेनिंग सुद्धा देतात, तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करते। ह्यांचं फार्म हाऊस माणगावमध्ये आहे जिथे ते ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात आणि खूप लॉटमध्ये आता ते फिश फार्मिंग करत आहेत। पहिलं ते बायोफ्लॉकपासून स्टार्ट करतात आणि मग नंतर त्यांनी पॉन्ड बनवलेला आहे 1 एकरमध्ये, जिथे ते मोठे झाल्यानंतर फिशेसला सोडतात आणि त्यांची साईज मोठी होईपर्यंत ते ठेवतात आणि मग त्यानंतर ते इन्व्हेस्टरला सेल करतात। असे खूप सारे प्रोसेस आहेत। फ्रेंड्स, तुम्ही कधी डमरूने फिशेसला बोलवून जेवायला घातलं आहे का? नाही ना, मी पण हे पहिल्यांदाच बघितलं आहे आणि पहिल्यांदाच तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, कारण इथे मी जेव्हा गेली होती ना तर ते एक डमरू वाजवत होते आणि मी त्यांना जर विचारलं की हे असं का, की फिशेसला डमरू वाजवून का बोलवतात, तर बोलतात की कोणत्याही गोष्टी आपण त्यांना वाजवून बोलवू शकतो, कारण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा आपण खायला टाकू शकतो आणि मग ते खातात बरोबर, अदरवाईज सगळे फिश पॉन्डमध्ये एकत्र नसतात। मग त्यामुळे त्यांनी एक युनिक गोष्ट काढली आहे की ते डमरू वाजवून ते सगळ्या फिशेसला बोलवतात आणि लिटरली मी बघितलं की ते डमरू वाजवताना सगळे फिश एकत्र आलेत आणि मग नंतर ते जेवायला त्यांनी घातलं आणि म्हणजे सीड्स टाकले आणि नंतर मी त्यांना विचारलं की असं एक डमरूनेच येतात का, तर ते बोलले की असं काही नाही आहे, तुम्ही सिटी पण वाजवू शकता, अदरवाईज काही गोष्टी असं एक युनिक गोष्टी पाहिजे की ज्यामुळे ते लोक जवळ येतील आणि आपण त्यांना फीड करू शकतो, म्हणून ते हे सगळ्या गोष्टी करायला लागतात। हे सगळ्या खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहिती नसतात।
तर मग इथे तुम्ही बघू शकता की ते फीड करत आहे. तर खूप सारे फिशेस आहेत इथे आणि त्याची साईज पण खूप मोठी झाली होती. फर्स्ट स्टार्टिंगला त्यांनी छोटे छोटे बेबीज आणले होते आणि त्यानंतर इथे आता ते मोठे झाले आहेत. तुम्ही इथे त्यांची साईज बघू शकता. ह्याला किती वेळ लागला, किती टाइम लागला एवढे मोठे व्हायला, ते सगळं ट्रेनिंगमध्ये ते प्रोव्हाइड करतील. तर तुम्ही जरूर ह्यांना कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला यांचा ॲड्रेस पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता. आणि जर तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे असेल तर तुम्ही जरूर ह्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला ते सगळे गाईडलाईन्स देतील. आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. फ्रेंड्स, हा कोणताही पेड प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. जस्ट मी तुमच्या गाईडन्ससाठी आणि तुमच्या नॉलेजसाठी हा व्हिडिओ शेअर करत आहे. जर तुम्हाला कोणतेही डाऊट्स और क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता.